तर आज आपण शिकणार आहोत टाइप कास्टिंग. काय तर टाइप कास्टिंग. ओके, तर टाइप कास्टिंग म्हणजे काय? तर टाइप कास्टिंग म्हणजे एक डेटा टाइपला अनदर डेटा टाइप्समध्ये कन्वर्ट करणे, यालाच म्हणतात टाइप कास्टिंग. ओके, जसं इंट टू डबल, डबल टू इंट, याला म्हणतात टाइप कास्टिंग. बघा, तर आपण घेतला आहे समजा इंट. ओके, आणि इंट एज. ओके, 23. आणि जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल डबल मध्ये, डबल एज. ओके, तर याला जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल डबल डी एज मध्ये, तर ते आपण या टाइप कास्टिंग थ्रू करू शकतो. तर टाइप कास्टिंग मध्ये आहेत दोन टाइप. एक आहे वाइडनिंग कास्टिंग आणि दुसरा आहे नॅरोइंग कास्टिंग. तर बघा, तर typecasting is a way to convert one data type into another data type. But this data type is primitive data types only. Okay, so तर बघा की वाइडनिंग कास्टिंग म्हणजे काय? वाइडनिंग कास्टिंग म्हणजे काय? तर वाइड वाइडनिंग कास्टिंग म्हणजेच स्मॉलर डेटाला बिगर डेटामध्ये कन्वर्ट करणं, याला म्हणतात वाइडनिंग कास्टिंग. ओके, तर स्मॉलर डेटाला बिगर डेटामध्ये, जर समजा आपल्याला इंटला डबल मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर आपण वाइडनिंग कास्टिंग. तर वाइडनिंग कास्टिंग म्हणजे ऑटोमॅटिकली कन्वर्ट कन्वर्ट वाइडनिंग कास्टिंग म्हणजे की डेटाला तुम्ही ऑटोमॅटिकली हा कन्वर्ट होतो. ओके, तर कसा? तर बघा, तुम्हाला मी प्रोग्रामिकली सांगतो. हा आहे आपला, आता समजा तर बघा, आपण घेतला इथे एक इंट डेटा टाइप, इंट माय इंट. ओके, तर याला आपल्याला कन्वर्ट करायचं डबल मध्ये. तर ते कसं?
डबल डी डबल माय डबल घेऊ आपण. व्हेरिएबल नेम माय माय डबल. व्हेरिएबल नेम घेतला आपण माय डबल. तर याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे डबल मध्ये, तर माय इंटला. तर इथे आपण डायरेक्टली पास करून द्यायचं माय इंट. ओके, तर आपण इथे डायरेक्टली पास केलं माय इंट, तर हा होऊन जाईल कन्वर्ट ऑटोमॅटिकली माय डबल मध्ये. तर याला आपल्याला प्रिंट करायचं आहे. तर बघा, माइंडला कॉल केलं प्रिंट, आणि इथे माय डबल. तर बघा इथे आउटपुट मध्ये आपल्याला काय मिळेल, 9.0. तर ही झाली डबल व्हॅल्यू आणि ही झाली इंट व्हॅल्यू. हा इंट डेटा टाईप आणि हा डबल डेटा टाईप. तर हा ऑटोमॅटिकली टाईप कन्वर्ट झाला आहे. तर यालाच म्हणतात वाइडनिंग कास्टिंग. आणि नॅरो कास्टिंग कशाला म्हणतात बघू. तर बघा, नॅरो कास्टिंग कशाला म्हणतात. तर कास्टिंग म्हणजे, तर ऑटोमॅटिकली टाईप कन्वर्ट म्हणजे वाइडनिंग कास्टिंग, आणि इट्स अ मॅन्युअली टाईप कास्टिंग नॅरो कास्टिंग म्हणजे. तर मॅन्युअली टाईप कास्टिंग म्हणजे बघा, तर मॅन्युअल टाईप कास्टिंग, मॅन्युअल टाईप कास्टिंग. ओके, तर याच्यामध्ये काय होतं की स्मॉलर डेटाला आपण, म्हणजे बिगर डेटाला आपण स्मॉलर डेटामध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं, बिगर डेटा कन्वर्ट इनटू स्मॉलर. ओके, बिगर डेटा कन्वर्ट इनटू स्मॉलर. आणि याच्यामध्ये वाइडनिंग कास्टिंग मध्ये बघा, तर याच्यामध्ये स्मॉलर कन्वर्ट इनटू बिगर. ओके, तर नॅरो कास्टिंग बघून घ्या आता प्रोग्रामिकली. ही झाली आपली वाइडनिंग कास्टिंग. आणि इथे आपल्याला काय करावं लागेल की हा डेटा टाईप जो आहे इथे घ्यावा लागेल, आणि इथे आपण डबल व्हॅल्यू पास करू 9.0D, 9.75D. ओके, अँड देन इथे पास करू इंट. ओके, माय डबल. ओके,
आणि हा प्रोग्राम करू सेव्ह. तर या प्रोग्रामला करू आता आपण रन. तर आपल्याला इथं मिळाला एरर. तर एरर कशाचा आहे बघू. डबल माय डबल 75 day. Okay, and then my int. तर बघा इथे केला हा प्रोग्राम रन आणि काय आउटपुट आलं तर इथे आला आपल्याला एरर. तर हा एरर आहे आपला, एक कर्ली बेसिस आपण दिला नाही म्हणून आपल्याला हा एरर बघायला मिळाला. ओके, तर आता बघा आउटपुट आपल्याला काय येईल. आलं. तर जो माय डबल आहे तो कन्वर्ट झाला आहे माय इंट मध्ये. ओके, तर यालाच म्हणतात नॅरो कास्टिंग. ओके, तर आपला टाईप कास्टिंग हा वाला जो टॉपिक आहे हा कंप्लीट झाला आहे. तर बघू आपण नंतरला नेक्स्ट टॉपिक. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. ओके, थँक्यू.